रेखा स्पेशल मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहोत रव्याचे मेंदू वडे। त्यासाठी आपण इथं गॅसवरती एका कढईमध्ये 2 कप पाणी घेऊ। पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा तेल घालायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा बारीक चिरून घेतलेलं आलं घालू। सोबतच 3-4 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घालायची आहेत। त्यानंतर 1 ते 2 हिरव्या मिरच्या याही बारीक चिरून आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत। सोबतच अर्धा चमचा जिरे आणि भरपूर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालू। पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण 1 कप रवा थोडा थोडा करून घालू। रवा पाण्यामध्ये घालून झाला की व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता इथे आपण गॅस बंद करू आणि यावरती एक झाकण ठेवू। 1 कप रव्यासाठी 2 कप पाणी हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूपच टेस्टी आणि कुरकुरीत असे हे आपले मेंदू वडे बनतात। 2 मिनिटांनंतर झाकण खोलून बघू। रवा वाफेवरती अगदी मऊसूत असा शिजलेला आहे। आता आपण याला एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ। मोठ्या ताटात काढल्यानंतर 5 ते 10 मिनिटं मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। गरम मिश्रणाचे वडे बनवून तेलामध्ये तळले तर वडे तेलामध्ये फुटू शकतात, म्हणूनच मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। मिश्रण थंड झाल्यानंतर थोडासा तेलाचा हात लावून छान असं मळून घ्यायचं। तेलाचा हात लावल्यामुळे मिश्रण हाताला चिकटणार नाही। रवा इथे छान मळून झालेला आहे आणि वडे तळण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेलही तापायला ठेवलेलं आहे। आता आपण वड्यासोबत लागणारी चटणी बनवू। त्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी शेंगदाणे, 3-4 हिरव्या मिरच्या, 3-4 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा, अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालू। थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला बारीक असं वाटून घेऊ। मिश्रण एका वाटीमध्ये काढून वरून कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी घालू आणि इथं वड्यासोबत लागणारी चटणी तयार आहे। आता इथं आपण रव्याची वडी बनवायला घेऊ। त्याआधी रवा एकदा अजून छान मळून घेऊ। तेलाचा हात लावून आपल्याला रव्याचा छोटासा गोळा घ्यायचा आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन्ही हाताच्या साहाय्याने मिश्रणाच्या गोळ्याला गोलाकार द्यायचा आहे। त्यानंतर हाताच्या तळव्यांनी दाबून मधोमध बोटाच्या साहाय्याने होल बनवून घ्यायचा आहे। रवा छान मोडल्यामुळे हे वडे अगदी सहज बनतात। पहिल्या प्रयत्नात देखील हे वडे अगदी छान तयार होतात। आता इथे आपण सगळे वडे बनवून घेतलेले आहेत। 1 कप रव्यामध्ये साधारणपणे 8 ते 10 इथं आपले मीडियम साईजचे वडे बनवून तयार आहेत। गॅसवरती तेलही छान तापलेलं आहे। आता आपण यांना तळून घेऊ। एक वडा आपण तेलामध्ये सोडू। लो टू मीडियम फ्लेमवरती वड्यांचा रंग सोनेरी होईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत। अधूनमधून चमच्याच्या साहाय्याने वड्यांना खालीवर करत राहायचं आहे, जेणेकरून दोन्ही बाजूंनी छान तळले जातील। वड्यांना छान सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण यांना काढून घेऊ। अशाच पद्धतीने आपण उरलेलेही वडे तळून घेऊ। सकाळचा नाश्ता किंवा मुलांच्या टिफिनसाठी ही झटपट होणारी रेसिपी तुम्ही बनवू शकता। कुणालाही पहिल्या प्रयत्नात जमेल अशी ही सोपी, टेस्टी आणि झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आणि हो, बाजूलाच असलेलं बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीसह। तोपर्यंत नमस्कार।